आजच्या भागामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. तर बघत राहा काय झालं. सुरुवातीला आता हा अर्जुन प्रियाला म्हणत असतो, अंदाज लावलास का तू प्रिया? चल पुढे बोल, काय झालं मग? प्रिया म्हणते, मग मधुभाऊने विलासला ढकललं आणि अगदी थंड डोक्याने त्या विलासला त्यांनी पिस्तुलाची गोळी मारली. अर्जुन आता उठून उभा राहतो आणि म्हणतो, बरं, तुमच्या सांगण्याप्रमाणे जर मधुभाऊंनी विलासला गोळी मारली तर ती गोळी त्यांनी उभं राहून मारली का? आता प्रिया अर्जुनला म्हणते, हो, उभं राहूनच मारली. मग अर्जुन म्हणतो, एक मिनिट, जरा विचार करून सांग. हा प्रिया, तू तर म्हणाली होतीस साधी की मधुभाऊंनी विलासला खुर्चीवर बसून गोळी मारली. किती बदलतीयेस प्रिया, तुझी स्क्रिप्ट नीट पाठ नाही झाली का? लगेच प्रिया म्हणते, विलास, कदाचित ते विलास काका बसले असतील. कदाचित. आता अर्जुन त्या सायकोलॉजिस्टकडे बघतो आणि म्हणतो, काय ग, कदाचित एका माणसाचा खून झाला आणि तुला आठवत नाहीये. एकदा म्हणतेस बसले असतील, एकदा म्हणतेस उभे राहिले असतील. काय हे सगळं? प्रिया म्हणते, अरे 2 वर्ष होऊन गेलेत या गोष्टीला. ते बसले काय आणि उभे काय राहिले याने फरक तरी काय पडतोय? आता जे समजायचं सायकोलॉजिस्टला ते समजले. पण प्रेक्षकांनो, एवढी चॅप्टर असलेली मुलगी इतकी तिची साक्ष बदलती अचानक, हे जरा नवलच वाटते. असो तर रविराज तिला म्हणतात, तन्वी, फरक पडतो अगं. तेव्हा तू काहीतरी वेगळं बोलली होतीस तन्वी, आता वेगळं बोलतेस. असं कसं चालेल बाळा? त्यावर सायली म्हणते, अगं प्रिया, खून काय रोज होताना बघतो का आपण? एकदाच बघितलास ना तू तो खून, मग तेव्हाचा एक क्षण तुझ्या लक्षात असायला हवा ना प्रिया. आता चाचरली आहे बरं का प्रेक्षकांनो. कदाचित तो सायकोलॉजी समोर आहे त्यामुळे ती घाबरत असावी. मग अर्जुन म्हणतो, बरं, जाऊ दे, शांत हो प्रिया, रिलॅक्स हो, नीट आठव आणि मग सांग. आताही तिचे नेहमीप्रमाणे नाटक करायला लागते बरं का. मला थोडं पाणी मिळेल का? चैतन्य म्हणतो, हो, ते तर आम्ही रेडीच ठेवलंय. मग प्रिया पाण्याचे एक घोट अगदी थंडपणे घेत असते बरं का, शांतपणे घेत असते, जसं काय टाइमपास चाललाय तिथे. मग चैतन्य म्हणतो, अजून काही हवंय का तुम्हाला? ज्यूस, लस्सी, सोडा, वाळ्याचं सरबत, सगळ्या गोष्टी तयार आहेत मॅडम. इथे काय हवंय का तुम्हाला? ज्यूस, लस्सी, सोडा, वाळ्याचं सरबत, सगळ्या गोष्टी तयार आहेत मॅडम. इथे काय हवंय तुम्हाला? अर्जुन हसायला लागतात. प्रिया चैतन्याकडे राग बघून म्हणते, मला फक्त पाणी हवं होतं. ते मला जरा श्वास घ्यायला त्रास होतोय ना, म्हणून. आता प्रेक्षकांनो, हिच्या बोलण्यामध्ये किती विसंगती आहे हे कोणालाही लक्षात येईल. सायकोलॉजिस्टने तिला खूप व्यवस्थित पद्धतीने ऑब्झर्व केलंय. मग आता लगेच रविराज म्हणतात, बेटा, बरं वाटतं ना आता पाणी पिल्यावर? आता प्रिया लगेच डोक्याला हात लावत म्हणते, बापरे बाबा, माझं डोकं ना जड झालंय. बाबा, मला ना जरा असं श्वास घ्यायला त्रास होतोय. बघा, एवढी नाटकं करते ती. आता हे सगळं रविराजांना डाऊटफुल वाटतंय. मग म्हणते कशी की, बाबा, मला ना या आठवणी खूप त्रास देतात. माझं मेंदू हे सगळं विसरायचा प्रयत्न करत असतो नेहमी. पण अर्जुन म्हणतो, तुझा मेंदू नेमकं काय करायचा प्रयत्न करतोय ना प्रिया, ते मला बरोबर कळतंय. हेच पाहण्यासाठी आपण आज एक्सपर्टला बोलावलंय. आता ती जरा जागी होते बरं का. अरे बापरे, हे काय बोलतोय हा? रविराजांना अर्जुनचं बोलणं खूप पटलंय आज तर. असो, आता अर्जुन म्हणतो, झालं का आता तुझं पाणी पिऊन? चल आता मला पुन्हा माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. मग आता ही पुन्हा एक घोट पाणी घेते बरं का. आता अर्जुनने त्याच्या प्रश्नांचा स्पीड वाढवलाय. अर्जुन म्हणतो, चल मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. मधुभाऊंनी धक्का दिला होता का? अर्जुन म्हणतो, त्यांचा जोर कमी पडला होता. आता प्रिया घाबरती आहे. पुन्हा अर्जुन प्रश्न विचारतोय,
मधुभाऊ तिथून भारी पडले होते का? विलास त्यांच्यावर भारी पडला होता का? मधुभाऊंनी विलासला खुर्चीवर बसून गोळी झाडली होती का? उभे उभे गोळी झाडली. प्रियावर प्रश्नांचा भडीमार केलाय अर्जुनने. आता बघा हा अर्जुन म्हणतो, मागच्या स्टेटमेंट काय बोलली होतीस प्रिया ते आठव आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरं आत्ताच्या आत्ता दे. बोल बोल, काय झालं होतं त्या दिवशी? आता खरं तर प्रेक्षकांनो, जो प्रत्यक्षदर्शी असतो ना त्याला पटापट सगळ्या गोष्टी आठवतात, जशा मधुभाऊंना आठवल्या होत्या. पण हिला कशाच्या आठवत आहे? कारण हिचं सगळं बोलणं स्क्रिप्टेड आहे ना, फेकाडी आहे ही. आता अर्जुनने एवढ्या प्रश्नांचा भडीमार केल्यावर ती घाबरते. रविराज पण आश्चर्यचकित होतात. ही जोरात आरडते आणि म्हणते, बस बस झालं आता. ही कसली परीक्षा घेतली जाते माझी? मी कुठलीही उत्तर द्यायला तुम्हाला बांधील नाहीये. अर्जुन चिडून म्हणतो, बांधीलच तू? अगं हे चौकशीचे ऑर्डर कोर्टाकडनं आलेत, विचारायचा प्रयत्न करू नकोस. हे प्रिया, आता लगेच ते मानसशास्त्र म्हणतात. हे बघा मॅडम, तुम्ही कोऑपरेट करणार आहात की नाही? मग रविराजांना कसं तरी डोकं होतं बरं का. त्यांना वाटतं की हिची तब्येत ठीक नाहीये. ही चांगली खाती पिती झोपती लोळती, कसलीच तब्येत ठीक नाहीये. ज्याची तब्येत ठीक नसती ना त्यांचं पहिले जेवण बंद होतं. इतकंच नाही तर ठीक नसती म्हणून गंमत जम्मत सांगितली. आता लगेच रविराज म्हणतात की मी म्हटलं बरं का तुम्हाला हिची मानसिक अवस्था ठीक नाहीये. तन्वी बेटा खाली बस बरं. अगदी ते पाठी असे हात फिरवतात तिच्या. मग प्रिया म्हणते, मी ना करते हो कोऑपरेट, पण मला ना श्वास घ्यायला त्रास होतोय. मग माझं डोकं जड झालंय जरा. प्रिया आता अर्जुनकडे बघून म्हणते, अर्जुन मला जर काही झालं ना आज तर याला तू जबाबदार असशील. खरं तर अर्जुनने या क्षणी म्हणायला पाहिजे होतं, अगं हो टेन्शन घेऊ नको, मीच जबाबदार आहे सगळ्याला. पण असं ते सायकोलॉजिस्ट म्हणतात. इट्स ओके, मला यापेक्षा जास्ती काही निरीक्षण करायचं नाहीये. आता मला जे म्हणजे ठीक आहे. आय थिंक वी आर डन. आता त्यांना जे निरीक्षण करायचं नाहीये, बोलायचं होतं ते पूर्ण बोलत नाहीत प्रिया समोर आणि अर्जुनला म्हणतात, ओके वी आर डन. मग रविराज लगेच त्यांना म्हणतात, ओके थँक्यू सो मच तन्वी. तन्वी बेटा तू बस बरं थोडा वेळ, तुला बरं वाटेल ना की मग आपण निघूया. आता ही तिथे रिलॅक्स होती बरं का. डोक्याला हात लावून काय नाटकं करते प्रेक्षकांनो. म्हणजे नाटक करणारे लोक तेव्हाच लक्षात येतात. पण असो, आता कल्पना आणि प्रतापरावांचा सीन त्यांनी दाखवला. प्रेक्षकांनो, एक नवीन प्रोमो आलाय बरं का. त्या प्रोमोचा रिव्ह्यू मी दाखवणार आहे आपल्या या मालिकेच्या शेवटी. सांगते काय प्रोमो आलाय ते तर बघा. आता हे प्रतापराव म्हणतात, काय ग कल्पना तू इतकं का चिडचिड करतेस? कल्पनाताई म्हणतात, मलाच तुम्हीवर कसं वागता हो तुम्ही? तुम्हाला कळत नाहीये का हे सगळं? जेव्हा तुम्ही अर्जुन आणि सायलीच्या पाठीशी घालत असता तन्वीला, लगेच असं बोलता तुम्ही. अहो त्यावर प्रतापराव म्हणतात, अगं असं काय बोललो मी? अगं कल्पना, मी फक्त टाळायचा प्रयत्न करतोय. त्यावर कल्पना ताई म्हणतात, अच्छा तुम्ही वाट टाळताय का? वाढवताय? काय करताय तुम्ही? कळत नाहीये तुम्हाला? त्यावर प्रतापराव म्हणतात, अगं कल्पना ना तुला कळतंय का? अगं सायलीवरच्या रागापायी तू किती अनरिझनेबल वागतेस. आणि ती सायली बघ, आपण सगळे आनंदात राहावे म्हणून ती किती प्रयत्न करते, धडपडते. तुला का दिसत नाहीये हे सगळं? कल्पना अगं हे सगळं असं असताना हा एवढा कडवटपणा तू कधीपर्यंत बाळगणार आहे? तुझ्याकडे छान सांगताय ना ते की तू इतकं विचित्र वागू नको बाई. असो वा, यांना काही ऐकूनच घ्यायचं नाहीये, कारण त्यांचा इगो स्ट्रॅटिफाईड करायचा आहे ना. कल्पनाताईंना त्या म्हणतात की म्हणजे मी कडवट वागते का? त्यावर प्रतापराव म्हणतात, अगं कल्पना असं काय करतेस? जरा शांत हो. अगं तुला तसं वागायचं नाही, पण तू तशीच वागतेस. अर्जुन आपला शत्रू नाहीये. कल्पना अगं तू मुलगा आहे आपला. अगं जी मुलगी त्याला आनंदात ठेवते ती आपली शत्रू कशी असेल? कल्पना अगं थोडा विचार कर. त्यावर कल्पनाताई म्हणतात, म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? घरात शांतता राहावी म्हणून मी खोटं वागायचं का? मग त्यांच्यात आणि माझ्यात फरक तो काय राहिला? प्रतापराव म्हणतात, कल्पना अगं असा एवढा रागाराग केला, इतका कडवटपणा ठेवला तर आपण एका छताखाली कसे राहू ग?
पण त्यांना काही ऐकायचं नाही. बाबा कल्पनाताईंना त्या म्हणतात की ते काही ऐकायचं नाही आहे तुमचं, मला एवढंच कळतं. ती मुलगी जेव्हा त्याचा म्हणजे बरोबर ना, तेव्हा माझ्या डोक्यात तिडक जाते. तिने माझा विश्वासघात केला, त्याचा म्हणजे बरोबर आहे. तसं यांचं प्रेक्षकांनो, पण यांचा राग जरा जास्तीच पराकोटीला आहे. खरं आहे, सायलीने त्यांचा विश्वासघात केला म्हणून त्या चिडलेल्या आहेत अजूनसुद्धा. आणि ती तिथे चिडतात त्या प्रतापरावावर आणि निघून जातात. त्या आवाज देतात, बिचारे प्रतापराव. अगं ऐक ग कल्पना. पण कल्पना कसल्या त्या निघून गेल्या तर असो, आता इकडे इच रिलॅक्स झालेले आहेत. जरा 5-1 मिनिटे. रविराज म्हणतात. बरं वाटतंय का तन्वी? इथे लगेच म्हणत नाही नाही, नको नको बाबा, ते जरा ताण लावताना म्हणून झालं हे सगळं. मग रविराज म्हणतात, त्यासाठी मला चौकशी तन्वीची अशी बाहेर करायची नव्हती. तू कोर्टाकडनं ऑर्डर आणलीस अर्जुन, म्हणून माझा नाईलाज झाला. झालंय का आता तुझं सगळं? तुझी प्रोसिजर कंप्लीट झाली आहे का? मला आता इथे क्षणभरही थांबायचं नाहीये. अर्जुन म्हणतो, सरांनी आत्ता सांगितलंय की प्रोसिजर झाली आहे. तुला थँक्स म्हणायचंय मला सिनियर तन्वीला. तर काय मी थँक्स म्हणणार नाही, पण तुला नक्की म्हणेल, कारण तन्वीचा लॉयर म्हणून तू मला छान कोऑपरेट केलंय. फुल कोऑपरेट केलंस. थँक्यू. आता तन्वीला येतो राग अर्जुनचा लगेच. आता हे रविराज म्हणतात, चल तन्वी चल. आणि ते तिथून निघून जातात. आता बरं का, त्यांना खटल्यात काही गोष्टी, पण आता कसं ना प्रेक्षकांनो, शेवटी वडील ते वडील असतात. काय डायरेक्ट त्यांच्या पोरीला थोडीच एक्सपोज होऊ देणार आहे. तर असो. आता ते गेल्यानंतर सायली विचारते अर्जुनला, अहो आपल्याला या चौकशीचे रिपोर्ट कधीपर्यंत मिळणार आहेत? अर्जुन मग सायकोलॉजिस्टला विचारतो, सर रिपोर्ट? मग ते म्हणतात की हे रिपोर्ट जर कॉम्प्लिकेटेड असले ना तर आम्ही सहसा थोडे डिलीट करतो, पण आजचा रिपोर्ट अगदी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. चैतन्य म्हणतो, म्हणजे तुमचा रिपोर्ट रेडी आहे? त्यावर ते म्हणतात, हो माझा रिपोर्ट रेडी आहे. आता हा जो रिपोर्ट आहे ना, तो मी अगदी न्यूट्रली तयार केलेला रिपोर्ट. आज मला काही गोष्टी अगदी स्पष्टपणे दिसल्यात आणि त्या मी अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला त्या रिपोर्टमध्ये मांडल्यात. आणि ही त्याची काहीतरी त्याची कॉपी आहे. आणि फायनल रिपोर्ट जो आहे तो मी तुम्हाला लगेच पोहोचतोच. त्यावर आता त्यांनी ते कॉपी दिली आहे अर्जुनकडे आणि अगदी स्ट्रेट रजा घेतली म्हणजे येतो असं मी ते सांगतात अर्जुनला. म्हणजे त्यांनी अगदी स्ट्रेट फॉरवर्ड रिपोर्ट दिला. प्रेक्षकांनो, प्रिया एक नंबरची फेकाडी आहे. आता बघा तिथे अर्जुनने तो रिपोर्ट वाचलाय सुद्धा. चैतन्य त्यांना निरोप देऊन येतो आणि मग अर्जुन जवळ येत म्हणतो, काय सॉलिड न्यूज मिळाली अर्जुन. अरे ब्रेक थ्रू आहे यार हा. त्यांनी लगेच रिपोर्ट दिलं यार अर्जुन. पण तू कमाल कन्फ्यूज केलंस तन्वीला. सायली म्हणते, हो ना, तिला काय बोलावं ते कळतच नव्हतं. तसंही खोटारड्या माणसांचं दुसरं काय होणार म्हणा. अर्जुन म्हणतो, कारण मधुभाऊ जेवढे कॉन्फिडेंटली बोलत होते ना, तन्वी तितकीच कन्फ्यूज होती बोलताना, हे लक्षात येणारच होतं. पण तिने जे काही बघितलंय हे ती सांगते ना, ते सगळं खोटं होतं. तिने फक्त स्टोरी क्रिएट केली ही सगळी. सायली म्हणते, आता देवाचं नाव घ्या आणि उघडा तो रिपोर्ट. काय बघा त्यात. आता अर्जुनने ते वाचले, जे इंग्लिशमधनं, आणि त्याने ते मराठीत पण ट्रान्सलेट केले. आता चैतन्य म्हणतो, मोठ्याने वाचना, त्या असं लिहिलेलं होतं. मी डायरेक्ट मराठीतूनच सांगतो. प्रेक्षकांनो, त्या रिपोर्टमध्ये काय लिहिलं आहे ते सायलीला तो रिपोर्ट कळला नाहीये. ती म्हणते, मला काही कळलं नाही, मराठीतून सांगा ना मला. पण काही कळलं नाही ला. मग आता चैतन्य म्हणतो, वहिनी मी तुला एक्सप्लेन करतो नेमकं काय आहे हे बघ. हा रिपोर्ट असा म्हणतोय की तन्वीमध्ये अपराधी भावना आहे. ती तिचे स्टेटमेंट खोडून काढते आणि तिचा तिच्या भावनांवर अजिबात ताबा नाहीये. हो ना अर्जुन. आणि पुढे असं लिहिलंय की यामुळे एक मोठी विसंगती जाणवते. ही लक्षणं फक्त अशाच माणसांमध्ये असतात जो माणूस सत्य लपवण्याचा प्रयत्न करतो
आता सायलीने हे सगळं ऐकलंय आणि ती म्हणते, अरे वा, म्हणजे हे सगळं लिहिलं यात म्हणजे जवळ